स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या आहेत। 6 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे। दरम्यान निवडणुका त्वरित घेण्याची विनंती सरकारने कोर्टाला केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेच्या आमदारांवर नजर असून फडणवीस एकनाथ शिंदेंचे आमदार फोडणार असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केला। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांमध्ये झालेल्या चर्चेत जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। उभाटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देत भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय। भाजपा आमदार सुरेश धसांनी भास्कर जाधवांना मिठी मारत त्यांचं अभिनंदन केलंय। यावेळी भास्कर जाधवांनी सुरेश धसांनी उभारलेल्या लढ्याचं तोंड भरून कौतुक केलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधान भवनाच्या परिसरात काही बडे नेते एकत्र दिसले। भाजपा आमदार सुरेश धस यांच्या जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांसह अनौपचारिक गप्पा रंगल्या। आम्ही विरोधी पक्षनेतेपदावर दावा करत भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस केली आहे, पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली। शिवसेनेकडून 23 जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचा पालकमंत्री नाही अशा ठिकाणी याआधी भाजपने संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली होती। आता शिवसेनेकडून 11 मंत्र्यांना संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। सपा आमदार अबू आझमींनी औरंगजेबाविषयी केलेलं वक्तव्य मागे घेतलंय। कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला, असं आझमी म्हणाले। संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर संभाजीनगरमधून उकरून फेकावी, अशी मागणी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केली आहे। अबू आझमींनी औरंगजेबावर स्तुतिसुमनं उधळल्यानंतर नवनीत राणा आक्रमक झाल्यात। छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्यांचे म्हणजेच औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचा निषेध करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। अबू आझमींवर आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। अबू आझमी ही भाजपची बी टीम आहे, त्यामुळे अबू आझमी, सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर कारवाई होत नाही, तर फडणवीस गृहमंत्री असतानाच मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, त्यामुळे हे सरकार बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। अबू आझमींच्या मुलानं गोव्यात राडा घातल्याची घटना घडली। कारचा इंडिकेटर न दाखवता दिशा बदलल्यामुळे कळंगूट इथं आझमीच्या मुलानं राडा घातला। या राड्यानंतर पोलिसांनी फरहान आझमीवर इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं, गुन्हाही दाखल केलाय। दरम्यान BNS 35 अंतर्गत नोटीस जारी करत त्यांची सुटका करण्यात आली। मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी अबू आझमींसोबत शिवसेनेच्या दोन्ही पक्षप्रमुखांचे फोटो एक्सवर पोस्ट करत जोरदार टोला लगावला। आम्हीच खातो माती, मग त्यांना कशी राहील भीती, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मुधोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। कोरटकर प्रकरणात सरकारी वकिलांची नेमणूक करून 11 मार्चला होणाऱ्या सुनावणीत कोरटकरला जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। विरोधकांच्या दबावामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। मुंडेंनी स्वखुशीने राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी दिली आहे। तर दुसरीकडे भुजबळ हे जास्त भ्रष्ट असतील तर त्यांची मंत्रिपदाची वर्णी लागेल, असा उपरोधिक टोलाही दलवाईंनी लगावलाय। या घटनेमुळे माणुसकीवरचा विश्वास उडाला, उशिरा का होईना पुण्याचे पालकमंत्री यावर बोलले, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावलाय। राजीनाम्यामुळे हे संपणार नाही, या प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे त्यांची नावं चार्जशीटमध्ये दाखल करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन भागणार नाही असं म्हणत या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घालतंय, असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केलाय। वाल्मिक कराड सारख्या प्रवृत्तीला 10 ते 20 वर्ष खतपाणी घातलं गेलंय, असा आरोप त्यांनी केला। सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला। सरकारने आतापर्यंत धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी केली।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात महायुती सरकारने नैतिक अधिकार गमावलाय. हे लोकविरोधी सरकार बरखास्त करा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तसंच मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही, आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी ही मागणी गायकवाडांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं अशी मागणी खासदार प्रणिती शिंदेंनी केली आहे. दरम्यान मुंडेंचा राजीनामा म्हणजे एक प्रकारचं नाटक आहे अशी टीका त्यांनी केली. महंत नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. आता देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर भागचंद महाराज झांजेंनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बालगंधर्व चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू आहे. मीरा भाईंदरमध्ये शिवसैनिकांच्या वतीनं वाल्मिक कराडच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे नागरिकांनी धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला जोडे मारून निदर्शनं केली. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देत मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरातील सार्वजनिक मुतारीवर पोस्टर लावण्यात आलेत. देशमुखांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींचे पोस्टर लावत त्यावर जोडे मारत आंदोलन करण्यात आले. वाल्मिक कराड विरोधात पालघरमध्ये शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध नोंदवण्यात आला. बीडच्या माजल गावात संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सुलतानपूरच्या महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. गावात 8 दिवसात दारूबंदी करण्याची मागणी आंदोलक महिलांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचा फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेतील आरोपी वाल्मिक कराड यांच्या निषेधार्थ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमधील फुले चौकात जोडे मारो आंदोलन केलं. नाशिकच्या येवल्यात शिवसेनेकडून पोलिसांना निवेदन देण्यात आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पाटोद्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जळगावात वाल्मिक कराड विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवतीर्थ मैदानाजवळ कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. सोलापुरात सकल मराठा समाज आक्रमक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा बांधवांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन केलं. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जळगावच्या पाचोऱ्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करत शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय. कराडला फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. सावंतवाडी तालुक्यातील दाभिल सरमळे गावात 7 बाय या डोंगरातील एका ओढ्याच्या जलकुंडात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय. 20 फूट खोल विहिरीसारख्या खड्ड्यात हा मृतदेह सापडल्यामुळे पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. देशमुख हत्या प्रकरणाविरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये आत्मक्लेश आंदोलन केलं. 2 महिन्यांपासून पुरावे होते, मग इतक्या उशिरा कारवाई का केली असा सवाल आंदोलकांनी केलाय. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात सकल मराठा समाजानं नागरिकांना साखर वाटप करून आनंद व्यक्त केला. तसंच मुंडेंची आमदारकी रद्द करावी अशी मागणी देखील केली.
गडचिरोलीतून एक मोठी बातमी समोर येते आहे। गडचिरोलीतल्या शिवनीत एक 23 वर्षीय तरुणी शौचास गेलेली असताना तिला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली होती। तरुणीला केलेल्या मारहाणीने ती बेशुद्ध झाली होती। या घटनेत मोठी माहिती समोर येते। वैद्यकीय चाचणीनंतर या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आता समोर आलंय। पीडितेच्या जबाबानंतर या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संतू उसंडेला पोलिसांनी अटक केली आहे। नवी मुंबईत विकसित भारत अभियानांतर्गत कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात अभिनेता संतोष जुवेकर उपस्थित होता। यावेळी बोलताना बलात्काराच्या घटनांमध्ये सरकारने कडक कायदे आणावे अशी मागणी केली। सांतपाडा रेल्वे स्टेशन जवळील कारशेडला भीषण आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली। किरकोळ कारणामुळे वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद निवळला। दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यात शिवसेना आक्रमक झाली आहे। पुण्याच्या अलका टॉकीज चौकात वाल्मी कराडचा पुतळा जाळत शिवसैनिकांनी निषेध नोंदवलाय। नागपूर महानगरपालिकेसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मटके फोडत आंदोलन केलं। घर, टॅक्स, पाणी बिलासह विविध नागरी समस्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतील एका बड्या महिला नेत्याचं नातीचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे। कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूलच्या परिसरातून या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झालंय। या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणात 3 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या प्रकरणातील अन्य आरोपी फरार आहेत। त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। वाशिम जिल्ह्यातील रेतीघाटांना मार्च महिना सुरू झाला असला तरी पर्यावरण विभागाची परवानगी अद्याप मिळालेली नाहीये। त्यामुळे घरकुल, लाभार्थी आणि इतर बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले। कोल्हापुरात तरुणींना वश करण्यासाठी एका प्रेमवीरानं अघोरी कृत्य केलंय। बाभळीच्या झाडाला दाभणानं मुलीचे फोटो लटकवत त्याला लिंबू आणि काळ्या बाहुल्या लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। एका मुलीसह तिचे आई-वडील आणि आजीचा फोटो झाडाच्या फांदीवर लटकवून जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आलाय। गोंदियाच्या फुलचूर वासियांची 14 वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे। लवकरच फुलचूर येथे नगरपंचायत होणार आहे। गेल्या 14 वर्षांपासून वाशी संघर्ष समितीच्या वतीने नगरपंचायतीसाठी लढा सुरू होता। या लढ्याला अखेर यश आलंय। वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी पालघरच्या ग्रामीण भागात जंगलांना आग लावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे। या घटनांमुळे वनसंपत्ती जळून खाक होतीये। मात्र तरीही वन विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे पर्यावरणप्रेमी यांनी संताप व्यक्त केला आहे। विक्रमगडमध्ये 5 वर्षांपासून 30 लाख खर्च करून शवविच्छेदन गृह बांधण्यात आले होते। दरम्यान हे शवविच्छेदन गृह विविध समस्यांमुळे धूळ खात पडू नये। शवविच्छेदन गृहात शवपेटी उपलब्ध नसून पाण्याचाही अभाव आहे। या ठिकाणी सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। बुलढाण्याच्या शेगावमध्ये तालुका क्रीडा संकुलातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। 192 झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आलाय। 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। नांदेडमधील विसावा उद्यानाची दुरावस्था झाली आहे। उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य मोडकळीस आलंय। उद्यानातील मिनी ट्रेन देखील बंद पडली आहे। या समस्येकडे पालिकेने लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। नंदुरबार नगरपालिकेच्या मेन लाईन मधील एअर वॉलमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। तलावपाडा परिसरातील हे चित्र असून नगरपालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केलं। नंदुरबारमधील कोळदा खोतिया रस्ता 500 कोटी खर्च करून बांधला जातोय। दरम्यान या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचं समोर आलंय। अनेक ठिकाणी रस्त्याला मोठे तडे आणि भेगा पडल्यामुळे प्रशासनावर डागडुजी करण्याची वेळ आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। तर संध्याकाळच्या वेळी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामानातील हा बदल 5 मार्च पर्यंत असण्याची शक्यता आहे।
स्त्रीवर अत्याचार करणं म्हणजे भारत मातेवर अत्याचार करणं आहे, त्यामुळे अत्याचार करणाऱ्याला ठेचून मारलं पाहिजे अशी भावना संभाजी भिडेंनी व्यक्त केली आहे. जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचारी चंद्रशेखर सुरंगे यांची शस्त्रक्रियेनंतर परत किडनी निकामी झाल्याचं निदान झालं. या घटनेनंतर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे किडनी निकामी झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केलं. उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाने प्रीपेड मीटरचा विरोध केलाय. प्रीपेड मीटरमुळे आलेल्या जास्तीच्या बिलाचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे, त्यामुळे प्रीपेड मीटर मागे घ्यावेत अशी मागणीचं निवेदन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महावितरणाच्या अभियंत्यांना दिलंय. सपा नेते आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबाचा कौतुकानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यासमोर शिवसेनेने आझमींविरोधात आंदोलन केलं. आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचं दहन करण्यात आलं. अकोल्यात अबू आझमींविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत. अबू आझमींच्या प्रतिमेला शेण फासत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अबू आझमींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बुलढाण्याच्या चिखलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात अबू आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध नोंदवण्यात आलाय. छत्रपती शिवरायांबाबत अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिलाय. धुळे महापालिकेच्या अवाजवी कर वसुली विरोधात धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुधारित कर प्रणाली आणून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरांविरोधात कराडमधील सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केलाय. तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं विधान करणाऱ्या अबू आझमींविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केलं. अहिल्यानगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत कार्यकर्त्यांनी आझमींवर कारवाई करण्याची मागणी केली. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं धरणे आंदोलन केलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूर शहर काँग्रेसने कस्तुरबा चौकात महानगरपालिकेतील प्रशासक राजवटीच्या विरोधात धरणे आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महानगरपालिकेची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी केली. वैभववाडी शहरातील एका सलोनमध्ये परप्रांतीय कामगार कामावर ठेवल्याच्या रागातून नाभिक संघटनेच्या जमावानं संबंधित कामगाराला मारहाण केली. या प्रकरणी महिला सलोन चालकानं पोलिसात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. प्रेम प्रकरणातून प्रियकरानं प्रियसीवर चाकू हल्ला करून तिची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःलाही चाकूने वार करून संपवल्याचा प्रकार बेळगावच्या शहापूर परिसरात घडला. कुरार पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी सुभाष कांगणे यांनी गोरेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या शुभम लॉजिंग अँड बोर्डिंगवर गुन्हे शाखेनं छापा टाकला. लॉजिंगच्या नावाखाली इथं अनैतिक कृत्य सुरू होतं. या छापेमारीत पोलिसांनी 6 महिलांसह 10 जणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. भंडाऱ्यात एका वकिलानं 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईवर तक्रारीनंतर भंडारा पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीच्या व्यंकयपुरा ऋषिकेश मोडक या 26 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाच्या डोक्यावर चाकूचे गंभीर घाव आणि हातात जळालेल्या अवस्थेत आढळून आलेत. 3 महिन्यांपूर्वी संबंधित तरुण कारागृहातून सुटला होता. दरम्यान या तरुणाची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा शोध पोलीस घेत आहेत. सिल्लोड इथे जन्म प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू आहे. यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून आतापर्यंत 3 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली. दुकानदाराला शिवीगाळ केल्यामुळे हकलून दिल्याच्या रागातून 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं ज्वेलर शॉपची तोडफोड केली.
नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे। तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। देशी पिस्तूल बाळगणाऱ्या 2 आरोपींना नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे। दोन्ही आरोपी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीनं प्रवास करत होते। आरोपींकडून 2 मोबाईल, दुचाकी असा 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। देवरहट्टीच्या जमिनीवरील सरकारचे नाव कमी करून तात्काळ देवस्थानच्या नावे या जमिनी कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं दापोलीतील घंटानाद आंदोलन केलं। देवरहाटीच्या जमिनीवरून भक्तगण, ग्रामस्थ आणि विश्वस्तांमध्ये प्रचंड ब्रेकनंतर स्वागत। तुम्ही पाहताय सुपरफास्ट 100। मुलुंडमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला एका मुलानं इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज करून आणि व्हिडिओ पाठवत तिची बदनामी केल्याची घटना घडली। या प्रकरणी मुलीने तक्रार केल्यानंतर मुलुंड पोलिसांनी अहिल्यानगरमधून 32 वर्षीय आरोपी मोहम्मद ताहिरला अटक केली। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात भीषण आग लागली आहे। जॉगिंग ट्रॅकला लागून असलेल्या फर्निचर गोदामाला आग लागल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। पुण्याच्या कात्रजमध्ये ईव्ही दुचाकीच्या गोदामाला मोठी आग लागली। 3 फायर टेंडर आणि 2 टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।